तुम्ही भजे तर वेगवेगळे खूप खाल्ले असतील, पण कधी सोयाबीनची भजी बनवलीत का? पावसाळा स्पेशल मस्त आजची रेसिपी आहे सोयाबीनची भजी. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर इथं एक वाटी सोयाबीन 20 मिनिट पाण्यामध्ये भिजून नंतरून छान कोरडी होईपर्यंत पिळून घेतली. नंतरून त्याच्यामध्ये 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली. सोबतच हळद टाकलं, मीठ टाकलं, धना पावडर टाकली, गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि या सर्व जिन्नस छान अशा सोयाबीनीला लावून घेतल्या. म्हणजे जे मसाले घातलेले आहेत ते सोयाबीनीला सगळीकडून लागायला हवेत. म्हणजे मसाल्याचा जो स्वाद आहे तो पूर्ण सोयाबीनीमध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. तर छान सोयाबीनीसोबत मसाले मिक्स करून घेतले. नंतरून कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. 2-3 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की जी आपण मसाल्यासोबत सोयाबीन मिक्स करून ठेवलेली होती ती सोयाबीन कढाईमध्ये घालून घ्यायची आणि छान 5-6 मिनिट हिला मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायची. बघा, छान मस्त 4-5 मिनिट इथं सोयाबीन फ्राय करून घेतली. मस्तपैकी आपली सोयाबीन भजी बनवण्यासाठी तयार झालेली आहे. तर डायरेक्ट जर तुम्ही सोयाबीनची भजी बनवली तर त्याची टेस्ट येत नाही. पण या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनची भजी बनवतो ना, त्यावेळेस सोयाबीनची भजी खायला खूप भारी आणि टेस्टी लागतात. तर इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. सोबतच याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. नंतरून अर्धा चमचा जिरे घालून घेतली. सोबतच लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. तर बघा, या पद्धतीचे जर तुम्ही सोयाबीनची भजी बनवली ना, परत दुसरे भजीच बनवून खाणार नाही, एवढे भारी हे सोयाबीनची भजी खाण्यासाठी लागतात. तर इथं छान नॉर्मली जसं आपण भज्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचे. आणि जी सोयाबीन फ्राय केलेली ना, ती अगोदरच फ्राय करून घ्यायची आणि जोपर्यंत पीठ मळतो ना तोपर्यंत ती सोयाबीन थंड होऊन जाते. तर आपल्याला भज्यासाठी थोडीशी हलकी थंडी सोयाबीन करून घ्यायची, कारण गरम गरम आपण सोयाबीन हातात पकडू शकत नाही. मग हलकी सोयाबीन जोपर्यंत पीठ मळतो तोपर्यंत थंड होते. तरी इथं छान असं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जेवढं छान पीठ फेटून घेताल तेवढे तुमचे भजे गुबगुबीत अशी फुगली जातील. तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त आपली सोयाबीन थंड झालेली आहे. तर आता आपल्याला याच्यामधली सोयाबीन जी आहे ती इथं या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे. अर्धी घालून घेऊ, नंतर अर्धी घालून घेऊ. आता इथं बॅटरमध्ये सोयाबीन टाकून घ्यायची. जसे आपण वडापाव करताना गोल तयार करून घेतलेले बटाट्याचे वडे बॅटरमध्ये डुबून घेतो, त्या पद्धतीने इथं ही सोयाबीन ह्या भाजीच्या पिठामध्ये डुबून घ्यायची आहे. तर तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये आता आपण ही सोयाबीन घालून घेऊयात. तर मस्त जेवढं पहिल्या घाण्यात बसतील तेवढे इथं भजी सोडून द्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ही भजी तळून घ्यायची. या भज्याची टेस्ट अप्रतिम येते. अप्रतिम येते तर येतेच, पण सोयाबीनमध्ये प्रोटीन हे खूप जास्त असतं. तर थोडंसं अनहेल्दी म्हणण्यापेक्षा आपण हेल्दीच भजे बनवून खाऊ. हेल्दीच एक भज्याचं हे वर्जन तयार होतं. तर बघा, छान मस्त गुबगुबीत आपले इथं भजी फुगलेले आहेत. मस्त 5-6 मिनिट लागतं एक बॅच तळायला. 5-6 मिनिटामध्ये मस्त खरपूस लाल रंगावर आपली भजी तळून होतात. आता तुम्हाला भज्यासोबत खायला मिरच्या तळून घ्यायच्या असल्यात मिरच्या तळून घेऊ शकता, किंवा एखादी चटणी वगैरे बनवायची असेल तर चटणी बनवून घेऊ शकता. तर इथं आपले छान असे भजी बनवून तयार झालेले आहेत. करते इथं मी घेतलेले आहेत भिजवलेले मूग. नॉर्मली ओरिजिनल ह्या भाज्यासाठी भिजवलेले मूग वापरले जातात, ना की अंकुरित मूग. तर आता माझ्याकडे अंकुरित मूग होते म्हणून मी अंकुरितच मूग वापरले आहेत. पण अंकुरित मुगाचीही छान लागतात भजी खायला. तर आता ह्या मुगामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा, सोबत 10-12
10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मोठे 2 चमचे आपल्याला जे आपले धने असतात का ते धने घालायचे, सोबतच जिरे घालायचे. आता ह्या भाज्यामध्ये तिकडं बडीशोप बी वापरली जाते, तर तुम्हाला हवा असेल तर चमचाभर बडीशोप घालू शकता. पण आपल्या इकडं ते बडीशोपीची टेस्ट नाही आवडत, मला नाही भाज्यामध्ये बडीशोप आवडत, आमच्या घरी नाही आवडत. ते बडीशोपीने थोडं वेगळं लागतं म्हणून मी काही टाकलं नाही. पण तिथं जी ओरिजिनल रेसिपी त्याच्यात बडीशोप बी घालतात. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही नक्की घालू शकता. आणि हिरवी मिरची घालायची, हळद आणि मीठ टाकायचं आणि बाइंडिंगसाठी ना थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं इथं खायचा सोडा घालून घ्यायचा. आणि बघा तिळही मी घातलेले आहेत. आपल्या म्हणजे ह्या रेसिपीला आपल्या महाराष्ट्राचाही टच दिलेला आहे. ह्या भाज्यामध्ये तीळ ना खूप भारी लागतात. आता ह्या मंगोड्यामध्ये ओरिजिनल कुणी बेसन घालतं, कुणी घालत नाही, पण बाइंडिंगला बेसन दिल्यानंतर आणखीनच भारी हे मंगोडे बनवून तयार होतात. गॅसवर लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि पीठ ज्यावेळेस मळतो ना त्यावेळेस हाताने छान फेटून घ्यायचं. जितकं छान फेटतात तितके भजे तुमचे टम्म फुगतात आणि खायला एवढे खमंग लागतात ना विचारूच नका. तर इथं मस्त पहिली बॅच मी इथं तळायला ठेवलेली आहे. आणि या भाज्यासोबत तिखट पुदिन्याची चटणी आवर्जून बनवली जाते. आता आमच्या घरी काय पुदिन्याची चटणी मी बनवली नव्हती, मस्त सॉससोबत आणि मिरचीसोबत सगळ्यांनी खाल्ले. आपल्याकडे भजी म्हणलं की तळलेली मिरची लागते, तर तिकडं मस्त तिखट पुदिन्याची चटणी बनवली जाते या भाज्यासंग खायला. तर ती कशी की थोडीशी कोथिंबीर आणि मूठ भरून पुदिना, सोबत अद्रक, लसूण, जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, दही असेल तर थोडं दही टाकायचं किंवा लिंबू पिळायचं आणि थोडेसे आपली जी डाळ असते ना डाळवं, ते थोडंसं डाळवं घालायचं आणि त्याची चटणी करायची. डाळवं घालतात कुणी, नाही घालतात कुणी, आणि मस्त चटणी हो, एक नंबर लागते ह्या भाज्या संग. ज्याला तिखट खायची हवस आहे ते नक्की ती चटणी बनवा. आणि कुणी लिंबू घालण्याच्या ऐवजी त्याच्यात टोमॅटोही वापरतं. तर नक्की तुम्ही या पावसाळ्यात ही मंगोडे ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका. पावसाळा म्हटल्यानंतर खेकडा भजी ही आलीच आणि खेकडा भजी सर्वांचीच फेवरेट असतात बरं का. आज मी बनवलेली होती खेकडा भजी. बाहेर खूप पाऊस पडत होता आणि मध्ये मस्त अशी खमंग खेकडा भजी बनवलेली होती. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. इथं घेतलेले आहेत 5-6 कांदी लांबसर कट करून, बारीक पातळसर. जेवढी तुम्हाला पातळ कांदी कापता येतील तेवढी तुम्ही इथं पातळ कांदी कापून घ्या. आता माझ्याच्याने जेवढी मला कट करता आली तेवढी मी इथं कट करून घेतली. सोबत घालून घ्यायची आहे मूठ भरून कोथिंबीर, सोबत घालून घ्यायचं 1 वाटी बेसन पीठ. आता तुम्हाला भजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने बनवा. मी 2-3 लोकांच्या हिशोबाने ही भजी बनवत आहे. 2-3 लोक आरामशीर नाश्त्याला ही भजी खातील चहासोबत. मस्त 1 चमचा भरून ओवा क्रश करून घातला, अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं, थोडीशी हळद पावडर चमचाभर धनाजिरा पूड घालून घेतली. आता बऱ्याच जागेवर याच्यामध्ये गरम मसालाही वापरला जातो, पण मी गरम मसाला वगैरे काही घालत नाही, नॉर्मल मसाल्यासोबत ही भजी बनवत आहे. वरतून चवीनुसार मीठ घातलं, सोबतच जे आपलं भजे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम तेल 2-3 चमचे घालून घ्यायचं. त्याने भजे काय होतात, खूप खमंग होतात आणि टेस्टीही होतात, जसे हॉटेलवर भेटतात तसे. आणि या भाज्यामध्ये खूप जास्त पाणी घातलं जात नाही, फक्त हलकं पाणी पीठ ओलवण्यासाठी पाणी घातलं जातं. तर फक्त पाण्याची शिपके देऊन पीठ इथं तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे पीठ तयार केलं आहे. आता तयार केलेले पिठाचे लगेचच आपल्याला भजे बनवायला घ्यायचे आहेत. भजे बनवायला खूप वेळ लागत नाही. मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर छान तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की एक एक करून भजी सोडून घ्यायची. आता तुम्हाला जर हाताने अशी भजी सोडता नाही आली तर तुम्ही पोहे खायचा चमचा घ्या आणि चमच्यानेही हे भजी सोडू शकता. आता तुम्ही म्हणता आणि इथं खेकड्याचा कुठंच वापर नाही, खेकडा भजी कसं म्हणता. ह्या भाज्याचा आकार खेकड्यासारखा दिसतो म्हणून याला खेकडे भजी म्हटलं जातं. तर हे स्पेशल कांद्याची भजी असतात आणि पावसाळ्यामध्ये स्पेशल आवर्जून बनवले जातात. आणि ज्यावेळेस लांबसर कांदा कट करून आपण भजी बनवतो त्यावेळेस ह्या भाज्याचा सेम आकार जो आहे तो खेकड्याचा होतो. आणि याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे भजे सेम टू सेम खेकड्यासारखे दिसतात, पण
खायला पूर्ण व्हेज आहेत बरं का, बिलकुल ह्याच्यात नॉनव्हेज वगैरे नाही. नाव ऐकून म्हणतात खेकड्याची भजी नॉनव्हेज नाही, हे व्हेज भजी आहेत आणि कांदा भजी आहेत. मस्त खरपूस असे हे भजी तळून झालेले आहेत. नॉर्मली आपण पावसाळ्यात बाहेर फिरायला गेल्यानंतर गाड्या वगैरे जे भजी खातो ना, तर सेम तसे भजी आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू. सगळ्यांकडेच पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम भजी, गरम गरम वडी खायला तर सगळ्यांनाच आवडत असतात. तर आज मी बनवले होते मस्त गोल गरगरीत मराठवाडा स्पेशल कांदा भजी. हे मराठवाड्यात भजी खूप बनवले जातात आणि हॉटेलमध्ये तर प्रत्येक हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी तुम्हाला ही भजी भेटतात. आणि मराठवाड्यामध्ये जशी भजी भेटतात तशी भजी दुसरीकडं कुठंच भेटत नाहीत आणि त्याच्यासारखी टेस्टही कुठं येत नाही, आणि स्पेशली आमच्या बीडमध्ये. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर या भज्यासाठी लागणार आहे खूप सारा आडवा कट केलेला कांदा. तर इथं मी घेतलेला आहे कांदा, मूठ भरून कोथिंबीर बारीक कट केलेली आणि 2-4 हिरव्या मिरच्या कट करून. आता याच्यामध्ये खूप सारे जिन्नस टाकावं लागत नाहीत. साधी सिंपल रेसिपी आहे, पण बनवून खूप झटपट तयार होते, पण खायलाही खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये 2 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला, सोबतच कच्चे जिरे देखील घातले. या भज्याला ओवा आवर्जून घालायचा आहे. या भज्यामधला गेम चेंजर ओवाचा आहे. ओव्याने या भज्याला खूप भारी टेस्ट येते. सोबतच लाल तिखट, हळद पावडर आणि चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आणि सर्व जिन्नस अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचे आणि नंतरून पाणी घालून मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप जास्त जाडसर नाही, खूप जास्त पातळसर नाही, मिडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर या पिठाला भिजत वगैरे ठेवायची काही गरज पडत नाही. पीठ तयार केलं की लगेचच याची भजी तळायला घ्यायची. आता तुम्हाला भजी हाताने सोडायला येत नसतील तर तुम्ही चमचा असतो ना पोहे खायचा, त्या चमच्यानेही सोडू शकता. तर चला आता आपण याचे भजी तळायला घेऊयात. तेल गरम करायला ठेवायचं. तेल मस्त गरम करून घ्यायचं. तेल सुरुवातीला नाही का छान मिडियम गॅसवर ठेवायचं आणि भजे टाकताना थोडासा गॅस फुल ठेवायचा. एकदम बी फुल नाही ठेवायचा, मिडियमपेक्षा थोडासा हलका फुल ठेवायचा आणि एकदम असा कडक तेल गरम करायचं नाही बघा. कडक तेल गरम केलं ना की लगेच भजे टाकूस तरच करपतात. तर काय करायचं, मिडियम गॅसवर तेल गरम करायचं आणि तळताना फुल न करता मिडियमपेक्षा थोडासा फुल करायचा आणि अशा गॅसवर भजी तळलेले ना खूप मस्त व्यवस्थित तळतात. मधूनही कच्चे राहत नाहीत आणि वरूनही क्रिस्पी बनतात. तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत आणि छान अशी आपली भजी इथं तळून तयार झालेली आहेत. आणि या भज्याची टेस्ट विचारूच नका. ही भजी गरम गरम चहा आणि सोबतीला हिरवी मिरची, वाह क्या बात है. आणि आमच्या इकडची ही भाज्याची स्पेशल डिश आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका.